आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद। नमस्कार, माझे नाव प्रांजल प्रताप काकडे, इयत्ता तिसरी। मी आज माझ्या वडिलांबद्दल भाषण बोलणार आहे। आईने बनवलं बाबांनी घडवलं, आईने बनवलं बाबांनी घडवलं, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दाचा अर्थ सांगितला। करणार कशी कविता कोण तो त्यात मावतही नाही, करणार कशी कविता कोण तो त्यात मावतही नाही। चार शब्द सांगण्यासारखा बाप काही माझा एवढा छोटा नाही, चार शब्द सांगण्यासारखा बाप काही माझा एवढा छोटा नाही। इथे उपस्थित सर्व शिक्षक व माझ्या बालमित्रांनो, मी प्रांजल प्रताप काकडे। मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे माझे वडील। आईचं गुणगान खूप झालं पण त्या बिचाऱ्या बाबांनी काय केलं, आईचं गुणगान खूप झालं पण त्या बिचाऱ्या बाबांनी काय केलं। देवकी यशोदेचं प्रेम मनात साठवाच की, पण त्या तांदुळाला टोपलीतून सुखरूप देणारा वासुदेव विठोबा हो। शाळेच्या पहिल्या दिवशी सगळ्यांसोबत आई होती पण माझ्यासोबत होते माझे बाबा। शाळा सुटल्यावर मला पाहिला आतुर असतात माझे बाबा। कोण कौतुक करतील पण धाकातही ठेवतील, शांत प्रेम कठोर असे बहुरूप आहेत माझे बाबा। माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्वच जणू आहे। माझा जन्म झाला तेव्हा तर म्हणे पंगतीच्या पंगतीच घातल्या बाबांनी, माझा जन्म धूमधडाक्यात साजरा केला बाबांनी। माझी आजी सांगते की बाबांचे लहानपण फार कष्टात गेले, तेव्हा खूप गरिबी होती, ना शाळेचे दप्तर होते, ना घालायला चांगली कपडे होती, ना असायचा खायला डब्बा, तरी पण सगळ्यात हुशार होते माझे बाबा। कित्येक संस्कार बाबांनी माझ्यावर केले, मोठ्यांप्रती आदर, इतरांना मदत करणे आणि काय काय सांगू। इतकेच नाही तर आजी आजोबा काका आत्या मित्र आणि आम्ही सगळ्यांवर बाबांचे जीवापाड प्रेम आहे। प्रेमळ आहेत पण वाईट वागल्यावर खूप रागवतात, हसवतात, खेळवतात, चांगल्या कामाचे कौतुकही करतात, चुका झाल्यावर समजवतात, एकवतात। ही स्ट्रॉंग मॅन। सगळी म्हणती आईची वेडी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया। सगळी म्हणती आईची वेडी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया। माझे बाबा तर माझे खरे गुरु आहेत, आदर्श आहेत। अनंत उत्तर बाबा तुमचे घडवले माझे आदर्श जीवन, अनंत उत्तर बाबा तुमचे घडवले माझे आदर्श जीवन। भरारी घेताना आपल्याला जपून ठेवेल तुमच्या संस्कारांचे धन, भरारी घेताना आपल्याला जपून ठेवेल तुमच्या संस्कारांचे धन। क्षणोक्षणी वाईट प्रसंगावर रडणारी आई असते, परंतु त्या संकटांवर मात करणारे बाबाच असतात। ते कधी आपल्याला रडताना दिसत नाही, कारण ते आपल्या जीव राखून ठेवतात। तो दिवस म्हणजे मुलीचं लग्न। शॉपिंगला गेल्यावर आईने कमी किमतीचा ड्रेस काढला तर लेकीला हळूच विचारून भारी किमतीचा ड्रेस काढणारा बापच असतो। तिला घरी सुखीला बनणारा बापच असतो। बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकारच आहे, बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकारच आहे। एक बाप चार मुले सांभाळतो, पण आज अशी स्थिती आहे की 4 मुले एक बाप सांभाळू शकत नाही। बाबा तुम्ही काय केलं आमच्यासाठी असे जेव्हा मुले विचारतात, तेव्हा काय स्थिती होत असेल त्या बाबांची। त्यांनी आपल्यासाठी केलेले काबाड कष्ट आठवावं, लक्षात ठेवा। ज्या दिवशी बाप नावाची चादर आयुष्यातून निघून जाईल
दयाविन तुने वाटे अधुरे जीने दयाविन तुने वाटे अधुरे जीने काठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणी काठी जिंदगीचा भार बाप आयुष्याचे गाणी धन्यवाद